मैत्रिणींनो, आज मी कोणतीही रांगोळी मॅट घेऊन आलेली नाही आहे. आज मी तुम्हाला ताटावर टाकण्यासाठी रुमाल बनवायचं शिकवणार आहे. व्हाईट कलरची लोकर घेतली आहे आणि अशा पद्धतीने 5 राऊंड करून घ्यायचे आणि त्यानंतर ते बोटातून काढून मध्ये सुई घालायची आहे आणि एक नॉट टाकून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. बोटाला पिळा टाकून घ्यायचा आहे पूर्ण लोकरीचं आणि अशी नॉट टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता दुसरा डबल नॉट टाकायचा आहे. ते पहा अशा पद्धतीने वळून परत आतमधल्या साईडने घालून सुई 2 धाग्यामधून अशा पद्धतीने सुई बाहेर काढायची आहे आणि परत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा. हे पहा अशा पद्धतीने आणि नंतर परत असंच पूर्ण कंप्लीट करून आपल्याला सिंगल 20 क्रोशे घ्यायचे आहेत आणि कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा 20 कंप्लीट करून घेऊया. आणि आता आपल्याला तिथे जॉईंट करायचं आहे. जॉईंट करताना साखळीच्या मागच्या साईडने आपल्याला एक नॉट टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मागच्या साखळीमध्ये मागच्या साईडच्या धाग्याने पूर्ण एक लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे सिंगल क्रोशामध्ये. हे पहा अशा पद्धतीने नॉट टाकून घ्यायचं आहे आणि परत एक राऊंड सिंगल क्रोशामध्ये कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच करा. समजत नसेल तर परत व्हिडिओ थोडासा मागे घेऊन पहा. पूर्ण राऊंडला हीच प्रोसेस कंप्लीट करायची आहे. न चुकता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. पुढे आपल्याला डबल क्रोशा पण घ्यायचा आहे एक लाईन ही पूर्ण झाल्यानंतर आणि कशी कशी वाढवत जाते ते व्यवस्थित पहा. पुढे आपल्याला 2 डबल क्रोशे घ्यायचे आहे आणि असे गॅप दिसते ना त्यामधून सुई घालून अशा पद्धतीने पहिलं सिंगल क्रोशा होता तसं त्यामध्ये 2 डबल क्रोशा घ्यायचा आहे. सिंगल एक डबल क्रोशा होता तर आता त्यामध्येच 2दा घ्यायचा आहे आणि पुढे एक नॉट टाकून घ्यायचा आहे आणि तीच प्रोसेस पूर्ण करायची आहे. 2 राऊंड कंप्लीट करायचे आहे त्याच पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण राऊंड कंप्लीट करायचे आहेत 2. हे पहा अशा पद्धतीने डबल नॉट टाकून घ्यायच्या आणि 2 लाईन पूर्ण करायच्या आहेत. हे पहा मी 2 लाईन कंप्लीट केल्या आहे आणि आता आपल्याला पुढे तीच प्रोसेस पूर्ण करायची आहे. पण आता आपल्याला नॉट डबल टाकायचे आहेत. 2 डबल क्रोशे झाल्यानंतर आपण एक नॉट टाकत होतो. आता आपल्याला दोन नॉट टाकायचे आहे आणि पुढे परत 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. हे पहा म्हणजे गॅप बरोबर होतो मध्ये. हीच पद्धत वापरून 3 लाईन कंप्लीट करायच्या आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कंप्लीट करून दाखवणार आहे. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.